जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, आत्ताच्या काळातलं हे कटू सत्य आहे. म्हातारपणी कोणावरही अवलंबून राहू नका. म्हातारपण हे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारं अंतिम सत्य आहे. पण कटू सत्य हे आहे की तरुणपणी आपण आपल्या लोकांसाठी आयुष्यभर कष्ट केलेलं असतं आणि त्याच लोकांकडे कधी कधी आपल्यासाठी वेळ नसतो. लहानपणी आपल्या मुलांना हात पकडून चालायला शिकवणारे तेच आई वडील म्हातारपणी आधारासाठी कोणाचा तरी हात शोधत असतात. आयुष्यभर मुलांच्या सुखासाठी आपल्या इच्छा मारणारे पालक म्हातारपणी दोन प्रेमाच्या शब्दासाठी आतुरलेले असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हातारपणी पूर्णपणे कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, थोडीफार आर्थिक बचत करा, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सवय जपा. कारण परिस्थिती कधी बदलेल हे सांगता येत नाही. या जगातलं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे आपल्या लोकांवर ओझं झालेली भावना. जेव्हा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय हे जाणवू लागतं तेव्हा मन आतून तुटायला लागतं. म्हणूनच आजपासूनच भविष्याचा विचार करा. मुलांवर प्रेम करा, पण त्यांच्यावर आपल्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी टाकू नका. नाती जपा, पण स्वतःचा स्वाभिमानही जपा. मदत स्वीकारा, पण स्वतःची क्षमता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. हे कटू असलं तरी सत्य आहे. प्रत्येकाची आपली आपली धावपळ असते. आजची पिढी काम, जबाबदाऱ्या आणि संसारामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःला मानसिक दृष्ट्या मजबूत बनवा. म्हातारपण आनंदात घालवायचं असेल तर या 3 गोष्टी लक्षात घ्या. आणि या 3 गोष्टी सांगण्याअगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. चांगलं आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि सकारात्मक विचार या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सन्मानाने जगू शकता. लक्षात ठेवा, वृद्ध होणं हे आपल्या हातात नसतं, पण सन्मानाने वृद्ध होणं हे आपल्या हातात आहे. म्हणून आजच अशी तयारी करा की उद्या कोणावर ओझं बनण्याची वेळ येणार नाही. कारण आयुष्याचा खरा विजय मोठं घर, पैसा किंवा संपत्ती मिळवण्यामध्ये नाही, तर शेवटच्या क्षणापर्यंत स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगण्यामध्ये आहे. म्हातारपण येणं हे अटळ आहे, पण कोणावर ओझं न बनता जगणं हीच शहाणपणाची खरी तयारी आहे. आयुष्यात एक वेळ अशी येते, शरीर थकतं, चालणं मंदावतं, ताकद कमी होते आणि मनाला आधाराची गरज वाटू लागते आणि त्या काळाला आपण म्हातारपण म्हणतो. पण म्हातारपणाचं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे वय वाढणं हे नाही, तर स्वतःला दुसऱ्यावर अवलंबून असल्याची जाणीव होणं हे आहे. तरुणपणी माणूस स्वतःसाठी कमी आणि आपल्या कुटुंबासाठी जास्त जगत असतो. मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, घरासाठी, कुटुंबासाठी तो दिवस आणि रात्र मेहनत करत असतो. अनेकदा स्वतःची इच्छा, स्वप्न, आनंद त्याचा त्याग करतो. त्याला वाटतं म्हातारपणी हीच मुलं आपल्याला आधार देतील. पण आता काळ बदललेला आहे. लोकांनी आपली दया करावी असं नाही, तर लोकांनी आपला सन्मान करावं असं जीवन जगावं. कारण आयुष्याचा खरा अर्थ जीवन जगण्यात नाही, तर स्वाभिमानामध्ये जगण्यात आहे. मुलांसाठी जगा, कुटुंबासाठी जगा, समाजासाठी जगा, पण स्वतःसाठीही थोडं जगा. कारण म्हातारपणी आधाराची काठी दुसऱ्याची नसते, तर ती आपल्या दूरदृष्टीची आणि आपल्या शहाणपणाची असते. म्हातारपण हे ओझं नाही, पण तयारी नसलेलं म्हातारपण अनेकदा ओझं बनतं. कारण आजची शहाणी तयारी उद्याचा सन्मान आहे, हे लक्षात ठेवा.